नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुणे एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शिपाई पदाची जी ते पदभरतीची जाहिरात निघालेली होती विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वी, आणि त्यामध्ये जवळपास 289 पदासाठी जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो जाहिरात निघाली होती. आणि ही जी संपूर्ण पदभरती आहे ते त्या पुणे जिल्ह्यातील रहिवाशासाठीच काय तर संपूर्ण राखीव होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी एकूण किती फॉर्म आले याची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेबसाईटवर जे आहेत ते आलेली आहेत. म्हणजे किती विद्यार्थी जे आहेत ते पात्र झाले आहेत, शॉर्टलिस्ट झालेले आहेत परीक्षेसाठी, याची यादी विद्यार्थी मित्रांनो या वेबसाईटवर लागलेली आहेत. तर बघा, आज आपण त्या विद्यार्थ्याची यादी येथे बघणार आहोत. ज्यांनी कोणीही फॉर्म भरला असेल त्यांनी या PDCC बँकेच्या वेबसाईटवर जाऊन करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमची यादीमध्ये तुमचं नाव बघू शकता. आणि यामध्येच आपण विद्यार्थी मित्रांनो आज यामध्ये परीक्षेचं पॅटर्न कसं असणार आहे याचीसुद्धा माहिती घेणार आहोत. आणि लवकरच विद्यार्थी मित्रांनो मी एक जे की या सिलेबसनुसारच एक पुस्तक जे विद्यार्थी मित्रांनो एक ईबुक तयार करणार आहोत. तर ते ईबुकसुद्धा तुम्हाला काय तर एक मोजक्या किमतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड करून देण्यात येईल. त्यामध्ये संपूर्ण जो सिलेबस आहे तो कवर केला जाईल आणि त्याची किंमत अत्यंत मामूली असेल, खूप कमी असेल. ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लवकरच काय तर पुढील 8 दिवसाच्या ते पुस्तक तुम्हाला मिळून जाईल PDF स्वरूपातनी. तर बघा, यामध्ये बघा इथे वेबसाईटवर आल्यानंतर इथे परीक्षेकरता पात्र उमेदवाराची यादी इथे जाहीर झाली आहे. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा काही वेळ थांबल्यानंतर बघा अशी तुम्हाला काय तर हे लिस्ट जारी होईल विद्यार्थी मित्रांनो. बघा येथे तुम्हाला काय तर याचे तुम्ही ज्यांनीही फॉर्म भरलेले असतील आणि ज्यांनी पूर्ण पेमेंट केलं असेल त्यांचं नाव नक्कीच यामध्ये असणार आहेत. तर बघा येथे किती फॉर्म आलेले आहेत याची माहिती मी तुम्हाला लवकरच कळवेल. नक्कीच कळवणार आहेत. तर म्हणजे इथे कॉम्पिटिशन कितीच आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लवकरच कळवणार आहेत. याची संपूर्ण किती फॉर्म आलेले आहेत याची माहिती तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार. तर बघा आज आपण येथे लिस्ट जारी झाली आहेत. येथे तुम्हाला नाव बघायचं आहे, ते तुम्ही चेक करायचं आहेत. आता आपण यामध्ये सिलेबस कसा असणार आहे परीक्षेचं याची आपण माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे तुमची 70 मार्काची परीक्षा होणार आहेत. जी परीक्षा तुमची ऑफलाईन होणार आहेत. ज्या प्रकारे MPSCची जी परीक्षा होत असते ऑप्शन मार्क करण्याची, तशा प्रकारची ऑफलाईन परीक्षा तुमची होणार आहेत. यामध्ये तुम्हाला 70 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 75 मिनिट जे आहेत ते परीक्षेला वेळ मिळणार आहेत. यामध्ये बघा येथे सेक्शनल टायमिंग नसणार. एकूण टायमिंग एकूण पूर्ण 35 मिनिटाचा वेळ 75 मिनिटाचा वेळ असेल. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही सेक्शन याच्यामध्ये घेऊन सोडवू शकता. सेक्शनल टायमिंग इथे नसणार आहेत. तर बघा येथे तुम्हाला 5 विषय असणार आहेत. यामध्ये बघा तुमचा पहिला जो विषय आहे तो आहेत शेती पतपुरवठा त्रिस्तरीय जी रचना आहेत याची प्राथमिक माहिती. यावर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार, 20 मार्काची. म्हणजेच बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक आणि जे काही पतपुरवठा संस्था आहेत म्हणजे प्राथमिक पतपुरवठा संस्था याची संपूर्ण माहिती जे आहेत विद्यार्थी मित्रांनो यावर तुम्हाला काहीतरी ते प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा याचा दुसरा विषय आहे बँकिंग व सहकार. यावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर बघा बँकिंग आणि सहकारवर तुम्हाला 15 प्रश्न, ज्यामध्ये बँकिंगचे 7 ते 8 आणि सहकारचे 7 ते 8 प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये तुम्हाला येथे जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत एकदम बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जाणार. कारण शिपाई पद असल्यामुळे इथे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला काय तर इथे माहिती इथे विचारली जाणार नाही. तर बघा त्यानंतर तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. या विषयावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार, जे की सर्वसामान्य जे काही इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि पुणे जिल्हा विशेष याच्या व्यतिरिक्त जे काही चालू घडामोडी आहेत यावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर बघा विषय क्रमांक 4 कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर. तर त्यानंतर बुद्धिमापन चाचणी म्हणजे जे काही रिझनिंग आहे त्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि अत्यंत बेसिक प्रश्न विचारले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा हे संपूर्ण 5ही विषय असणारे एक ईबुक, एक PDF बुक विद्यार्थी मित्रांनो मी तयार करत आहेत. तर ते लवकरच तुम्हाला तुमच्या सेवेत मी हजर करणार आहेत आणि त्या
पुस्तकाची किंमत अत्यंत खूप कमी असणार आहेत. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वरील जे 4 विषय आहेत म्हणजेच बुद्धिमापन चाचणी याबद्दल तर सर्व विद्यार्थी 10पैकी 10 मार्क घेऊ शकतातच, परंतु वरील जे 4 विषय आहेत म्हणजेच शेती, पतपुरवठा, त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती, बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे जे प्रश्न आहेत 60 मार्काचे, ह्या 60 मार्काची संपूर्ण तयारी करण्यासाठी मी तुम्हाला लवकरच तुमच्या सेवेत एक पुस्तक विद्यार्थी मित्रांनो हजर करणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काही वेळ वाट पाहावी लागणार आहेत, कारण याची परीक्षा जी आहेत ती लवकरच होणार आहेत. म्हणजे पुढील महिन्यामध्ये हे परीक्षा होण्याची दाट शक्यता आहेत. तर त्याच्या आधीच तुम्हाला मी पुढील 8 दिवसाच्या आतच ते पुस्तक तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, मी येथे नेहमी काय तर क्लास सुरू करणार आहे तिथे, जे की त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे काही टॉपिक असतील या संबंधित ते सुद्धा मी इथे घेणार आहेत. आणि काही प्रश्न आणि काही प्रश्नपत्रिकासुद्धा इथे घेणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला पुस्तक इश्यू करणार आहेत त्यामध्ये 70 मार्काचे काही मॉक टेस्टसुद्धा तुम्हाला त्यामध्ये देणार आहेत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील. तर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब, पुस्तकासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्र चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. लवकरच मी तुम्हाला ते पुस्तक प्रोव्हाइड करून देईल आणि पुस्तक कशाप्रकारे ते विकत घ्यायचं त्याची माहितीसुद्धा मी तुम्हाला तेव्हाच सांगेल. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.